नमस्कार, मी स्नेहा. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पराठे बनवणार आहोत. शक्यतोवर आपण पनीरचे पराठे बनवतो, बटाट्याचे पराठे बनवतो. पण आज आहे ना आपण गोबीचे पराठे बनवणार आहोत, जे की बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. आणि त्याचसोबत आहे ना मस्त अशी टेस्टी चटणीसुद्धा बनवणार आहेत. ती कशाची बनवणार आहेत तर ते बघण्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर सर्वात आधी ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशा आहेत ते सुद्धा सांगा. चला तर मग पराठे बनवायला सुरुवात करू. तर सर्वात आधी ना आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडासा ओवा टाकायचा आहे आणि 1 चमचा तूप टाकायचं आहे. आता तूप टाकल्यामुळे ना पराठे छान असे मऊ होतात. तूप नसेल टाकायचं तर तुम्ही दुधावरची सायसुद्धा टाकू शकता किंवा मग तेलसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता शक्यतोवर पराठ्यांसाठी जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा ते खूप जास्त घट्ट मळायचं नाही, थोडंसं असं मऊ मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळल्यावर आहे ना त्यावर तूप लावायचं आहे आणि परत एक वेळेस मळून घ्यायचं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता. आता पीठ छान असं आपण भिजवलेलं आहे. तर हे पीठ आहे ना 15 ते 20 मिनिट मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पीठ छान असं मुरलं की पराठेसुद्धा छान होतात. आता पीठ मुरतंय तोवर आपण बाकीची तयारी करू. तर गोबी घ्यायची आहे, तिला गरम पाण्यात मीठ टाकायचं आहे आणि मग स्वच्छ धुवून घ्यायची आहे. गरम पाण्यात मीठ टाकून कोबी धुतली तर ती छान अशी स्वच्छ धुतली जाते. कोबी धुतली की तिला असं किसून घ्यायचं आहे. किसणीने छान अशी बारीक आपण कोबी किसून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने मी सर्व कोबी किसून घेणार आहे. तर बघा, सर्व कोबी किसून झाली की त्यामध्ये ना मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं की हे कोबी मिक्स करून घ्यायची आहे. आता मिक्स करताना ना याचं पाणी येतं, तर हे पाणी ना सर्व काढून घ्यायचं आहे. मीठ टाकून कोबी ठेवून द्यायची नाही आहे, लगेचच त्यातलं जे काही पाणी असेल ते काढून घ्यायचं आहे. हे पाणी काढून घेतल्यामुळे जेव्हा आपण पराठे लाटतो ना तेव्हा ते फाटत नाही. तर बघा, हे सर्व असं कोबीचं हे पाणी काढून घेतलेलं आहे. आता ही जी कोबी आपण पाणी काढून घेतलेली होती ना त्याचं आता सारण तयार करून घेऊ. तर कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे. त्यानंतर आहे ना बारीक असा चिरून घेतलेला खूप लसूण टाकायचा आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा थोडा जास्तीचा घाला, त्यामुळे चव खूप छान लागते. आता कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे, पण खूप जास्त वेळ परतायचा नाही, बस तो थोडासा असा मऊ झाला पाहिजे इतकाच तो परतून घ्यायचा आहे. आता कांदा असा परतून घेतला की त्यामध्ये जी किसून घेतलेली कोबी होती ना ती घालायची आहे आणि कोबीसुद्धा 2 मिनिट परतून घ्यायची आहे. कांदा वगैरे हे सर्व मिक्स करायचं आहे आणि कोबी परतून घ्यायची 2 मिनिट. त्यानंतर ना सुके मसाले घालायचे. तर त्यामध्ये मी लाल तिखट घातलं आहे, हळद घातली आहे आणि धना पावडर घातली आहे. त्यानंतर 1 चमचानं आमचूर पावडरसुद्धा घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे. आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आमचूर पावडर घातली आहे, त्याने टेस्ट खूप छान येते, त्याच्यामुळे नक्की घाला. आता हे जे सारण आहे हे खूप जास्त वेळ परतून घ्यायचं नाही, बस कोबीचा जो कच्चेपणा आहे ना तो जाईल इतकंच ते परतून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ना मी अद्रक घालायचं विसरली होती, त्याच्यामुळे अद्रक आहे ना सुरुवातीलाच जेव्हा आपण लसूण वगैरे घालतो तेव्हा घालायचं आहे किसून. आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे जे सारण आपण तयार करून घेतलेलं आहे हे अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे. याच्यामध्ये आपण अजून एक वस्तू टाकणार आहे, पण आता हे आधी थंड होऊ द्यायचं आहे. आता हे सारण थंड होतंय तोपर्यंत आपण आहे ना चटणी बनवून घेऊ. तर त्यासाठी मी 3 ते 4 टोमॅटो घेतलेले आहेत. हे ना वाटून घ्यायचे आहेत, तर खूप जास्त वाटायचे नाहीत, एकदम बारीक करायचे नाही, थोडंसं असं जाडसरच हे बारीक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं आहे.
तेल गरम झालं की त्यामध्ये ना जिरं टाकायचं आहे, मोहरी टाकायची आहे. आता जिरं आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये तेजपान टाकायचं आहे. तेजपान टाकल्यामुळे ना ह्या चटणीला चव खूप छान येते, त्याच्यामुळे नक्की तेजपान टाकायचं आहे. आणि आता भरपूर असा लसूण टाकायचा आहे. लसूण छान असं बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मग टाकायचं आहे. लसूण थोडा जास्तीचा टाका. आता त्यामध्ये ना हिरवी मिरची बारीक चिरून घालायची. इथे मी 2 ते 3 हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. थोडंसं आलं घालायचं आहे किसून आणि हे सुद्धा ना अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे. जास्त भाजायचं नाही, करपवायचं नाही आहे. आता जे टोमॅटो आपण बारीक करून घेतलेले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सुरुवातीला थोडं पातळ आहे, याच्यामध्ये पाणी आहे, पण हे ना जसं आपण शिजवू तसं तसं थोडीशी चटणी घट्ट होते. आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत, तर यामध्ये हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलं आहे, धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सुद्धा ना मिक्स करून घ्यायचे, परतवून घ्यायचं आहे. आता ही ना चटणी छान अशी शिजू द्यायची 5 ते 10 मिनिट. 10 मिनिट ही मस्त अशी शिजली ना की घट्ट होते. आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे मस्त अशी टेस्टी ही चटणी. खूप छान लागते, एक वेळेस नक्की ट्राय करा. आता ही चटणी तर आपली तयार झालेली आहे, तोवर सारणही थंड झालेलं आहे. आता सारणमध्ये ना आपण चीज किसून घालणार आहे. चीजमुळे चव खूप छान लागते पराठ्यांची. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल, आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण जर घातलंच तर पराठे अजून जास्त छान लागतील. आता याच्यामध्ये मी 1 चीज क्यूब घालते. तुम्हाला अजून जास्तीचं घालायचं असेल तर तुम्ही जास्तीचं सुद्धा घालू शकता. आता हे चीज आहे ना व्यवस्थित असं सर्व सारणमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ते असं एका ठिकाणी राहायला नको, सर्व सारणमध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ते सारण आपलं तयार झालेलं आहे, छान असं ते गारही झालेलं आहे. आता जी कणिक आपण मळून घेतलेली होती, जे पीठ मळून घेतलेलं होतं ना ते घ्यायचे, त्याला परत एक वेळेस थोडंसं मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकतायत मस्त असं आता हे पीठ मळून तयार आहे. मस्त सॉफ्ट झालं, एकदम मऊ झालेलं आहे. इथे बघू शकताय. त्यातला एक गोळा घ्यायचा आहे, त्याला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे आणि थोडंसं ना साईडने लाटून घ्यायचं आहे. आता हे साईडने लाटून घ्यायचे, मध्यभागीनं लाटायचं नाही, आजूबाजूने असं लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पण लाटायचं नाही, अगदी थोडंसं लाटून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण जे सारण तयार करून घेतलेलं होतं ते सारण घालायचं आहे. शक्यतो जितकं जास्त सारण घालता येईल तेवढं जास्त घालायचं आहे, म्हणजे पराठे खूप छान लागतात. आता हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं, जसं आपण पुरणाची पोळी वगैरे बनवतो सेम तसंच हे पॅक करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता असं व्यवस्थित पूर्ण सारण मी खूप जास्त सारण भरलेलं आहे आणि त्याला असं व्यवस्थित आहे ना पॅक करून घ्यायचं. जर हे व्यवस्थित पॅक नाही झालं तर ना पराठा फुटू शकतो, हे छान असं पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे सारण आहे ना ते सर्वीकडे पसरून जाईल. तर थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे आणि पराठा लाटताना तो अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. मध्यभागी न लाटता तो आजूबाजूने लाटत जायचा आहे. आता कणिक व्यवस्थित मळली गेली ना की जे पराठे ते फाटत सुद्धा नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मी खूप असं सारण भरलेलं आहे, पण पराठ्यानं फाटलेला नाही आहे, मस्त असा लाटला गेला आहे. खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळसुद्धा हा पराठा लाटायचा नाही आहे, थोडा मध्यमच ठेवायचा आहे. आता ते भाजून घ्यायचं आहे, तर तवा गरम करून घ्यायचा आहे. तवा अगदी कडकडीत गरम नको, तो गरम झाला की गॅसची फ्लेम ही नाही मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर छान असा खरपूस आपला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. आता पराठा भाजताना तुम्ही याच्यावर तेल, तूप काहीही लावू शकता किंवा बटर लावू शकता. बटर लावूनसुद्धा हा पराठा भाजून घ्यायचा आहे, मस्त लागतो. आणि बघा किती छान असा हा पराठा दिसतोय. दोघंही साईडने तेल, तूप, बटर लावून शेकून घ्यायचं आहे. बघा मस्त असा हा पराठा दिसतोय.
तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.